पाहिलं होतं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे, वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे, बरोबर कसं करायचं सेपरेट लेक्चर्स पाहिले होते आपण. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ हा कंटेंट सुद्धा आपला झालेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो की वर्तुळाच्या क्षेत्रफळा संदर्भात आपण पाहिलं होतं की वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, पाय आर स्क्वेअर. त्रिकोणाच्या क्षेत्रफळा संदर्भात आपण जे पॉसिबिलिटी पाहिली होती तर एक होती 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, बरोबर आहे का. हे एक सूत्र पाहिलं होतं आपण. त्यानंतर दुसरं जे सूत्र पाहिलं होतं आपण की विषमभुज त्रिकोण जर असेल है ना, त्यामध्ये आपण काय करतो, सेमी डायमीटर काढतो. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज करायची, त्याला 2 न भागायचं आणि एरिया काढत असताना अंडर रूट मध्ये s s मायनस a s मायनस b s मायनस c. आणि तिसरा आपण समभुज त्रिकोण संदर्भात पाहिला होता. तर समभुज त्रिकोणा संदर्भात काय पाहिलं होतं आपण, इज इक्वल टू अंडर रूट 3/4 इंटू a स्क्वेअर, बाजूचा वर्ग. तर असे हे जे सूत्र आहेत हे कोणाचे होते, त्रिकोणाचे होते. त्यानंतर आता चौरसाच्या क्षेत्रफळा संदर्भात आपल्याला एकच फॉर्म्युला होता, a बरोबर a स्क्वेअर. a म्हणजे काय आहे, चौरसाची जर बाजू असेल, चौरसाची काय असेल बाजू असेल, तर अशा वेळेस एरिया काढायचा असेल तर बाजूचा स्क्वेअर किंवा त्याला आपण काय म्हणलो होतो, साइड स्क्वेअर, बरोबर. हे झालं या 3 विविध भौमितिक आकृत्या संदर्भातले काय झाले हे फॉर्म्युले. आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा या आकृत्यांचं कॉम्बिनेशन होतं तर अशा वेळेस क्षेत्रफळ असेल, परिमिती असेल, ही कसं काढायचं. आता यामध्ये आणखीन एक घटक आपला राहिला आहे, तो कोणता राहिला सांगा बरं, अर्धवर्तुळ. मान्य सर्वांना. तर मी तुम्हाला आठवण करून देतो की जे अर्धवर्तुळ आहे त्या संदर्भात आपण 2 गोष्टी पाहिल्या होत्या. एक होता त्याचा क्षेत्रफळ, अर्धवर्तुळाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला होता पाय r स्क्वेअर अपॉन 2 आणि जी परिमिती आहे पेरिमीटर, तर त्यामध्ये पाय r मध्ये किती ऍड करायची आपल्याला, 2r ऍड करायची होती. तर हे झालं अर्धवर्तुळा संदर्भात. ठीक आहे. आता यामध्ये चान्सेस काय काय आहे, प्रश्न नेमकं कसं विचारतात, रेखांकित भाग, जे मी तुम्हाला म्हणलो होतो की कधी कधी रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारतात, कधी कधी काय करतात 2 आकृत्या एकत्र करून क्षेत्रफळ विचारतात, बरोबर. अशा विविध पॉसिबिलिटीज आहेत. त्या सर्व पॉसिबिलिटीजवर आपण आज चर्चा करणार आहोत. आता मी काही गणित लिहिणार नाही, आपण थेट काय करणार, आकृतीवरून प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यावरून आपल्याला काय काढायचं ते आपण समजून घेऊ. सर्वप्रथम मी काय करतो, एक अर्धवर्तुळ काढतो मी आणि त्यानंतर एक समभुज त्रिकोण कन्सिडर करू. पहा, तिन्ही बाजूंनी सारख्या दाखवल्या म्हणजे याचा अर्थ आता मला सांगायची गरज आहे का की हे काय आहे, समभुज त्रिकोण आहे. आता या समभुज त्रिकोणाची जी बाजू आहे ती बाजू घेतो मी 14 सेंटीमीटर. किती घेतो, 14 सेंटीमीटर. त्यानंतर वर्तुळाचा जो सेंटर आहे तो कोणता आहे, O. आणि सपोज जी वर्तुळाची डायमीटर आहे, व्यास, ती आहे AB आणि खालचा बिंदू काय आहे, C. ओके. तर आता प्रश्न विचारलेला आहे की या आकृतीचा आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यामुळे मी प्रश्नामध्ये लिहितो फक्त की क्षेत्रफळ किती, एकूण आकृतीचे. कसं करायचं आपल्याला, एकूण आकृतीचे क्षेत्रफळ किती. आता हे गणित सॉल्व्ह करत असताना सर्वात अगोदर आपण एक लक्षात घ्या की जसं की समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेंटीमीटर दिली आहे, 14 सेंटीमीटर. याचा अर्थ 14 सेंटीमीटर ही सर्कलची काय असणार आहे, डायमीटर सुद्धा असणार आहे. काय असणार आहे, डायमीटर.
मग आता त्रिज्या काढायची असेल r, तर डायमीटरचे काय असते हाफ, म्हणून 14 ला जर आपण 2 न भागितलं तर वर्तुळाची त्रिज्या काय येते 7 सेंटीमीटर. आता मुळात हे काढायची गरज सुद्धा नव्हती जर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरला असता, a is equal to pi d square upon 4. आता हे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे ना, याच्यावरून पुन्हा अर्ध वर्तुळाचं क्षेत्रफळ सुद्धा काढता येतं. यालाच आपल्याला काय करायचं आहे 2 ने भागायचं आहे. म्हणून लक्षात घ्या की अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचा आणखीन एक फॉर्म्युला तयार होतो, ते आहे पाय डी स्क्वेअर अपॉन 4 टू चा किती होता 8. परंतु एवढे जे हे फॉर्म्युले आहेत हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे की तुम्हाला कोणतं वापरायचं. ठीक आहे, मी काय करणार तुम्हाला अगोदर रेडियस काढली आपण, ती किती आली 7 सेंटीमीटर, आणि यावरून सर्वात अगोदर मी काय काढणार अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणार. मग अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर अपॉन 2. आता किमतीकडे लक्ष द्यायचं, 7 च्या 7च आहे, म्हणजे याचा अर्थ पायची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 22/7 इंटू आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर न करता एक ट्रिक देतो मी तुम्हाला, कॅल्क्युलेशनला सोपं जातं की डायरेक्ट तुम्ही काय करायचं, दिलेली संख्या किती वेळेस लिहायची 2 वेळेस गुणाकारामध्ये लिहायची. 7 7 काय झालं इथं कट झाले. ओके, सो 22 7 जा किती आलं 154. हे आलं अर्ध वर्तुळाचं क्षेत्रफळ. दिलेलं माप सेंटीमीटर मध्ये होतं म्हणून 7 गुणिले सॉरी, तर ओव्हरऑल काय राहिलं आपलं 2 ने डिवाइड करायचं राहिलं. ठीक आहे, ओके. आता 2 ने डिवाइड करत असताना काय होईल 2 7 जा 14, 2 7 जा 14. करेक्ट, 2 ने डिवाइड करायचं राहिलं होतं. आता हे झालं अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. सो समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे वर्गमूळ 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू किती आहे 14 सेंटीमीटर, आणि सो √3/4 इंटू किती 14. तुम्हाला किती वेळ सांगितलं मी 2 वेळेस घ्या, कॅल्क्युलेशन सोपं जातं. 2 2 जा 2 7 जा 2 7 जा. ओके, आता साठी 49 गुणिले वर्गमूळ 3 किती 49 √3. आता एक लक्षात घ्या की यामध्ये आता पर्याय जे आहेत हे कसे येतात त्याच्यावर डिपेंड आहे. लक्षात आलं, जर पर्याय तुम्हाला वर्गमूळ 3 कुठतरी असेल तर उत्तर काढताना तुम्हाला काय करायचं आहे समजा आता आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, इथं 2 शक्यता. पहिली शक्यताला मी ए लिहितो. पहिली शक्यता आहे की आकृतीचे एकूण क्षेत्रफळ काढताना आपण काय करणार दोघांची बेरीज करणार. करेक्ट. मग आता मला सांगा पहिल्यांदा किती आले 77 प्लस किती आले 49 √3. हा एक ऑप्शन असू शकतो, किंवा याच्या पुढे जाऊन या दोघांमध्ये 7 कॉमन आहे. काय आहे 7 कॉमन आहे. 11 साठी 77 आणि 7 साठी 49. हा पण पर्याय असू शकतो. पर्याय काय येते याची काही शाश्वती आहे का नाही. पर्याय हे पण येऊ शकतं, पर्याय हे पण येऊ शकतं, बरोबर. किंवा या व्यतिरिक्त आणखीन एक ऑप्शन आहे पहा, जसं की तुम्हाला वर्गमूळ 3 ची किंमत दिलेली असेल. आता 2 मिनिटांसाठी आपण कन्सिडर करू की वर्गमूळ 3 ची किंमत तुम्हाला माहित नाही आणि दिली पण नाही, तर काढायची कशी. स्टेप समजून घ्या वर्गमूळ काढण्याची. 3 चं वर्गमूळ काढायचं आहे. काय करायचं दशांश चिन्ह द्या आणि शून्याच्या किती जोड्या घ्या
दोन जोड्या घ्या. आता 3 ही वर्ग संख्या आहे का? नाही. एकी एक. इकडे काय करायचं? प्लस. इकडे करायचं मायनस. किती राहिले? 2. वरून किती घेतले? 2 0 घेतले. आता मला सांगा 22 च्या समोर असा आपल्याला असा अंक लिहायचा आहे की ज्यानं आपण बोललं तर ती संख्या 200 पेक्षा कशी यायला पाहिजे? कमी. जसं की फॉर एक्झाम्पल मी 8 घेतलं आणि 8 नेच गुणलं तर 8 8 64. 8 दुनी 16 आणि 6 22. 224 कशा व्हायले? मोठे व्हायले. म्हणून मी किती मल्टिप्लाय करतो? 7. 7 7 जा 49. 7 2 जा 14. 14 आणि 4 ओके. आता 27 आणि 7 बेरीज करा. किती? 34. आणि हे मायनस करा. किती? 11. बरोबर ना? 11 येतील ना. त्यानंतर हे 2 0 आपण ऍज इट इज घेऊ. त्यानंतर आता इथे जर पाहिलं आपण इथले 2 स्थळ आणि इथले 2 स्थळ 3 त्रिक 9. तर आपण काय करू? 334 च्या समोर किती लिहू? 3 लिहू. 3 त्रिक 9. 300 हो ना 343 ना. 34 च्या समोर मी काय म्हणलो होतं एक लक्षात घ्या. भाग कितीचा बसायला हे मी अंदाज लावू लागलो होतो. म्हणून मी काय केलं? इथल्या 2 संख्या आणि इथल्या 2 संख्या ड्रॉप केल्या. मग 3 त्रिक काय झालं? 9. पण मुळात इथे किती आहे? 34. 34 च्या पुढे 3 लिहून मला 3 न गुणायचं. 1100 पेक्षा कमी येतं का ते मला चेक करायचं आहे. सो काय होईल? 3 त्रिक 9. 4 त्रिक 3 त्रिक 9 आणि 1 10. कितीचा भाग बसला? 3 चा. ओके. आता इथं भाग कितीचा बसला होता आपला? अगोदर 7 चा. त्यानंतर कितीचा बसला? 3 चा. आता पुढची स्टेप करायची गरज नाही कारण आपल्याला वर्गमूळ 3 ची किंमत भेटली. किती आहे? 1.73. म्हणून आता काय होईल की जर तुम्हाला परीक्षेमध्ये दिलं असेल किंवा नसेल दिलं हे सांगता येत नाही. पण आता लक्षात ठेवू आपण की वर्गमूळ 3 ची किंमत किती आहे? 1.73. मग आता काय होईल? हे जे 49 आहे या 49 ला आपल्याला काय करायचं आहे? 1.73 न मल्टिप्लाय करायचं आहे. आता मी काय करतो की इथं आपला वेळ वाचवण्यासाठी कॅल्क्युलेशन फास्ट करतो. ओके. तर 49 into 1.73 याचं उत्तर पहा 84.77. आणि आता मी काय करतो? आकृतीचे एकूण क्षेत्रफळ पहा. म्हणजे पर्याय काय येतील याची शाश्वती नाही सांगतो मी तुम्हाला. हे झाला एक ऑप्शन. हा कोणता ऑप्शन झाला? बी. बी ऑप्शन मध्ये मी काढत आहे आकृतीचे एकूण क्षेत्रफळ. आणि हे काढत असताना आता मला काय करायचं आहे? अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं होतं? 77. म्हणजे त्याला 0.00 घेता येतं. आणि 84.77 यांचं मी ऍडिशन करतो. आता हे ऍडिशन किती येईल? 0.77 ऍज इट इज. 7 4 11 7 8 15 प्लस 1 किती? 161.77. हे लक्षात. म्हणजे आता पर्याय काय आहे? हा 1 नंबरचा पर्याय आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा आहे. हे तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही गणित सोडवताना पर्यायाकडे आपले लक्ष पाहिजे की आपल्याला वर्गमूळ 3 च्या पटीमध्ये विचारलेलं आहे का वर्गमूळ 3 ची आपल्याला किंमत टाकायची आहे याच्यावर हे गणित डिपेंड आहे. आता हे पाहिल्यानंतर सोबतच मी तुम्हाला वर्गमूळ एक अंकी संख्या जरी असेल तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं हे सांगितलं. बरोबर? ही पण एक सोपी स्टेप आहे. पहिलं गणित संपल्यावर आता आपण दुसऱ्या गणिताकडे येऊ. दुसऱ्या गणितामध्ये मी काय करतो की एक वर्तुळ घेतो पूर्ण. ओके. आणि या वर्तुळामध्ये सपोज
हा घेतला मी चौरस आणि हे आहे ओ, म्हणजे हा चौरसाचा कर्ण सुद्धा आहे असं कन्सिडर करा. ओके, लक्षात घ्या. आता वर्तुळाचं केंद्र कोणतं आहे? ओ. त्यानंतर वर्तुळाच्या संदर्भात मी काय करतो इथं, सपोज वर्तुळाचा चौरसाची बाजू जी आहे, चौरसाची बाजू 14 सेमी असेल तर आता रेखांकित भाग करावा लागेल मला. सपोज हा भाग मी काय करतो, रेखांकित करतो. ओके, तर रेखांकित भागाचे काय काढा, क्षेत्रफळ काढा. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर थोडंसं टफ गणित घेतलं मी तुम्हाला समजण्यासाठी, कारण याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 पर्यायांचा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. आता एक लक्षात घ्या की सर्वप्रथम इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही जी आकृती आहे ही काय आहे, चौरस आहे, बरोबर आहे का. आता चौरसाचे गुणधर्म इथं आपले क्लिअर पाहिजे. चौरसाचा प्रत्येक कोन काय असतो बरं, काटकोन असतो, बरोबर. आता चौरसाच्या बाजू किती दिला आपल्याला सांगा, ही बाजू सुद्धा किती दिली होती, 14. ही सुद्धा काय आहे, 14. ओके, आता मला सांगा, आता या आकृतीमध्ये चौरस आपण वेगळा काढला, त्यानंतर अजून या आकृतीमध्ये आपल्याला जे वर्तुळ आहे या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना वर्तुळाची काय माहित पाहिजे बरं, त्रिज्या माहित पाहिजे. आता समजा हा आकृती आहे, या आकृतीला मी नाव दिलं A B C D अशी नाव दिली, बरोबर आहे का. तर आता मला सांगा, जसं की इथं पुढे येतोय नाव A B C आणि D. मला सांगा, आता मला AC चं माप काढायचं असेल तर AC हा वर्तुळाचा काय बरं, व्यास. काय आहे, व्यास. पण हाच AC या चौरसाचा काय आहे, कर्ण आहे. मग आता इथं 2 बाजू दिलेल्या आहेत, 2 बाजू दिलेल्या आहेत, त्यावरून मला काय करायचं आहे, कर्ण काढावा लागेल. आणि कर्ण जर अर्धा घेतला तर ती वर्तुळाची काय असणार, त्रिज्या. आणि ती त्रिज्या जर मला मिळाली तरच मी काय करणार, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणार. आता चौरसाचा आपण आणखीन एक नियम पाहिला होता की चौरसाचे कर्ण जे आहेत हे काय करतात बरं, हे कोणाला दुभागतात. चौरसाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो, 90 अंशाचा. दुभागल्यानंतर मला सांगा, या आकृतीमध्ये हा जो कोन आहे हा किती अंशाचा झाला, 45. हा सुद्धा किती झाला, 45. आणि मी तुम्हाला म्हणलो होतो की 45 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या काय असते, कर्णाच्या किती असते, कर्णाला आपल्याला काय करायचं आहे, वर्गमुळात 2 न भागायचं आहे. कशाला भागायचं आहे, वर्गमुळात 2 न भागायचं आहे, म्हणजे 1/वर्गमुळात 2 पट असते. आता आपल्याला काढायचं काय बरं, कर्ण काढायचं आहे. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, कोणत्या नियमानुसार सांगाल मी, सांगा. 45 45 90 हा जो प्रमेय आहे, या प्रमेयानुसार जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर कर्ण काढताना जी बाजू असते याला तुम्हाला किती न गुणायचं आहे, वर्गमुळात 2 न गुणायचं. मी सांगताना तुम्हाला काय सांगितलं होतं की जी बाजू आहे ही कर्णाच्या किती असते, 1/वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 2 भागाकाराचे अपोजिट साईडला गेला कुठे जातील ते, म्हणून लक्षात घ्या की जेव्हाही काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या आहेत असं जर असेल तर हे 2 किती असतात, 45 अंशाचे कोन असतात.
45 45 अंश आणि 90 अंश नुसार कर्ण बरोबर काय आहे वर्गमूळ 2 गुणिले बाजू. मग आता मला सांगा इथे जर आपण कर्णाची किंमत काढायची असेल तर बाजू किती आहे 14 आणि त्याला किती न गुणलं वर्गमूळ 2 तर कर्ण किती निघला 14 वर्गमूळ 2. जर तुम्हाला हे फॉर्म्युला आठवला नाही आणि अशा वेळेस तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर आणखीन एक नियमाने आपण याचं उत्तर काढू शकतो ते आहे पायथागोरसचे प्रमेय. काय आहे काय सांगतो प्रमेय पायथागोरस थेरम सांगतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आणि उंची वर्ग. सांगा पाया किती आहे उंची काढायची आपल्याला उंची मी समजा x मानतो किती मानतो x कर्ण सॉरी सो x वर्ग बरोबर कोणाचा वर्ग घ्यायचा 14 चा वर्ग प्लस उंची सुद्धा सांगा 14 चा वर्ग 196 प्लस 196 बरोबर किती व्हायला 392 आणि यावरून जेव्हा आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर आपण काय घेणार वर्गमूळ 392 वर्गमूळ 392 म्हणजेच 196 ला किती न गुणायचं 2 196 चं वर्गमूळ किती आहे 14 वर्गमूळ 2. म्हणजे तुम्ही दोन पद्धतीने कर्ण काढू शकता. एक 45 45 90 अंशाचा जो फॉर्म्युला आहे त्यानं किंवा पायथागोरसचा थेरम. आता वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आपल्याला काढायची. त्रिज्या काढताना व्यासला कितीने भागतो आपण 2 न. मला सांगा मग हा जो एसी व्यास होता या एसी व्यासची किंमत किती आली 14 वर्गमूळ 2. आता 14 वर्गमूळ 2 ही जी व्हॅल्यू आलेली ना याला आपल्याला कितीने भागायचं आहे 2 न भागायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण काय करतो की बेसती 14 पण 7 वर्गमूळ 2 लिहितो बरोबर आहे तर ते चुकीचं आहे. येते लक्षात कारण 2 ही जी संख्या आहे ना त्याला आपल्याला असं लिहायचं आहे वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 लिहू शकतो आपण करेक्ट. सांगा आता 14 वर्गमूळ 2 आपण 2 ला कसं लिहिलो मी वर्गमूळ 2 2 हे कॅन्सल झालं उत्तर किती आलं 2. ही झाली वर्तुळाची त्रिज्या. आता इथं वर्गमूळ 2 ची व्हॅल्यू काढायची गरज नाही कारण जेव्हा आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायलो तेव्हा सूत्र काय आहे पाय r चा वर्ग. तिथं काय होणार आहे वर्गमूळ 2 चा वर्ग आपण करणार आहे म्हणजे ऑटोमॅटिक वर्गमूळ काय होणार आहे तिथं कॅन्सल होणार आहे. पाहिलं की तुमच्या समोर करू. सांगा आता अगोदर आपण डाटा घेऊ. सांगा रेडियस किती आहे आपल्याकडे वर्तुळाची त्रिज्या किती आली 14 छेद वर्गमूळ 2 आणि यावरून आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. सो वर्तुळाचे क्षेत्रफळ हे काढून घेऊ आपण. काय सूत्र आहे पाय r स्क्वेअर. पाय ची व्हॅल्यू 22 बाय 7 r चा स्क्वेअर 14 चा वर्ग सांगा किती आहे 196 बरोबर आणि वर्गमूळ 2 चा वर्ग 2. लक्षात घ्या वर्गमूळ 2 चा वर्ग जर केला आपण उत्तर काय येतं 2. वर्गमूळ वर्गमूळ कॅन्सल झालं 7 1 7 दोन्ही 14 किती होतील 5 7 आधी 54 पुन्हा इथे 14 मग 22 गुणिले 14 14 दोन्ही 28 28 आणि 2 30 किती आलं उत्तर 308 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे कोणाचं उत्तर आलं बरं हे आलं वर्तुळाचे क्षेत्रफळ. आजपाशी आपण काय काढलं वर्तुळाचे क्षेत्रफळ काढलं. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तेवढंच आपण क्षेत्रफळ बरोबर. मग आता बी मध्ये आपण काय काढणार चौरसाचे क्षेत्रफळ काढणार. काय सूत्र आहे
बाजूचा वर्ग. बाजू किती आहे 14. 14 चा वर्ग 196 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. मग आता मला सांगा मोठी आकृती कोणती होती वर्तुळ का चौरस. पुन्हा एकदा आकृतीकडे बघूया आपण की वर्तुळाच्या आतमध्ये काय आहे चौरस आहे. दॅट्स वाय आपण काय करणार किंवा इथे लक्षात येतं का वर्तुळाचे क्षेत्रफळ जास्त आहे चौरसाचं कसं आहे कमी. म्हणून जे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे त्यामधून काय मायनस करायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ मायनस करायचं आहे. दॅट्स वाय किती 308 मधून काय वजा करायचं आहे 196. 8 आणि 4 12 112 बरोबर आहे होतं. 8 मधून 6 गेले 2 30 मधून 19 गेले 11 सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे असंही गणित तुम्हाला येऊ शकतं.